महाराष्ट्र राज्य। उत्तम प्रकाश खंडारे माजी मंत्री फ्रॉम सोलापूर, विधान परिषदेचे मातंग समाजाचे एकमेव सदस्य असलेले अमितजी घोडके, माजी आमदार माननीय नामदेवराव ससाणे साहेब उमरखेड, माजी मंत्री लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब, ते पण 2 मिनिटात तिथं हजर होणार आहे, आणि त्याबरोबरच सुनील कांबळे सन्माननीय आमदार पुणे, आणि अंतापूरकरजी पण आहेत, येतील ते थोड्या वेळ, माननीय सुधाकर भाऊ भालेराव माजी आमदार, 2च मिनिटात। नांदेड जिल्ह्यातील आघाडीचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया, इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडिया या सर्वांचं या ठिकाणी सकल मातंग समाजाच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत करतो। मित्र हो, आपली पत्रकार परिषद ही साधारणतः 2:30 वाजता होणार होती, परंतु नेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आणि बाहेरच्या आलेल्या सर्व नेते मंडळाला 5-5 मिनिटं बोलण्याची संधी देण्याच्या अनुषंगाने हा कार्यक्रम थोडा उशिरापर्यंत चालला, त्याच्यामुळे आपली थोडीशी गैरसोय झाली, त्याबद्दल मी थोडीशी आपली दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो। विषय असा आहे, मागच्या 1 ऑगस्ट 2024ला विद्यमान सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती अंतर्गत जे रिझर्वेशन आहे, या रिझर्वेशन म्हणजे आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं असा निर्णय, अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय दिला, आणि या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये तातडीनं लागू करावं या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातल्या सर्वच पक्षातील नेते मंडळींनी, सामाजिक संघटनांनी सातत्यानं या महाराष्ट्रामध्ये आवाज उठवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला। आज देशामध्ये तेलंगणा, हरियाणा आणि आंध्र प्रदेशामध्ये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी सुरुवात झालेली आहे, आणि म्हणून ती महाराष्ट्रामध्ये तातडीनं व्हावं म्हणून सर्वच पक्षाच्या आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एकीकरण मातंग समाजाच्या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, आणि या एकीकरणाच्या माध्यमातून सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली हा लढा येणाऱ्या 20 मेला मुंबईच्या राजधानीमध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये महाआक्रोश जन आंदोलन नावाचं प्रचंड मोर्चा त्या ठिकाणी करण्याचा मनोदय सकल मातंग समाजाच्या वतीने या ठिकाणी जाहीर केलेला आहे, आणि म्हणून पत्रकारांना या ठिकाणी प्रसिद्धीसाठी माहिती द्यावी आणि या लढ्याला आपण सर्वांनी प्रसिद्धी द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या सर्वांना या ठिकाणी करतो। मी फार वेळ आपला या ठिकाणी घेणार नाहीये, आमचं सगळं अक्नॉलेजमेंट सगळ्या पत्रकारांना आम्ही या ठिकाणी देणार आहोत। तत्पूर्वी आपल्याला या अनुषंगानं जर आमच्या वरिष्ठ नेते मंडळ या ठिकाणी आपल्याशी संबोधित होतील, काही प्रश्न असतील तर आपण जरूर या ठिकाणी करू। मध्ये सगळ्यात पहिले कर्नाटकमध्ये झालं, तर हे आरक्षण त्या ठिकाणी त्या राज्यांनी, त्या राज्याच्या सरकारनं त्या ठिकाणचा निर्णय घेऊन ते जाहीर करा। कधी विसरून सगळे नेते एकत्र आले, तर ही एकजूट तुमची शेवटपर्यंत टिकल काय? समाजासाठी आणि समाजाच्या भवितव्यासाठी, पुढच्या पिढीसाठी ही एकजूट आहे, आणि सर्व पक्षीय नेते आम्ही मातंग म्हणून एकत्र आलो। फक्त समाज म्हणून जात म्हणून आम्ही एका ठिकाणी आलो, त्यामुळे हा सगळं पूर्ण व्यवस्था आहे, सगळ्यांना जात म्हणून सकल ही मातृ संस्था निर्माण झालेली आहे मातंग समाजाची। या सकल मातंग समाजामध्ये सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख महाराष्ट्रातल्या समन्वयक आहेत, सर्व राजकीय पक्षाचे आधी माजी मंत्री, माजी आमदार
आणि माजी रनिंग आमदार हे आणि सर्व सामाजिक संघटनेचे प्रमुख ही या सकल मातंग समाजाच्या ही मात्र संस्था आहे, ही संघटना नाही, याचे प्रमुख आहे. सकल मातंग समाजामध्ये कोणी प्रमुख एक जण नाही, याचा एक जण नेता नाही किंवा एखादा अध्यक्ष नाही, तर हे सर्वच राज्य समन्वयक म्हणून सर्वच नेते काम करतात. आणि आम्ही ह्या सकल मातंग समाजाच्या माध्यमातून दौनी आंदोलन घेतलं आझाद मैदानावर, जवाबदो आंदोलन घेतलं आणि ह्या 2 आंदोलनानंतर सुनीलभाऊ कांबळे, अमित गोरखे साहेब, मसाले साहेब, आमचे जे सभागृहात आमदार होते यांनी प्रश्न उपस्थित केला आणि जवळपास 13 आमदार विधानसभेत आणि 2 आमदार